महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गौरव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रभाग क्रमांक 32 ब मध्ये आपण आलेलो आहोत। आपल्या समोर आहे गौरव भाऊ कांबळी। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मनसेचे एक तडफदार युवा उमेदवार यावेळेला रिंगणात उतरले आहे। विचारून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया आहे। सर्वांना माझा जय महाराष्ट्र। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या मागे सदैव उभी आहे। यापुढेही मराठी माणसाला आम्ही सपोर्ट करू, त्यासाठीच आपण रिंगणामध्ये उतरलेलो आहोत। आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्याकरता जसं की पाण्याचा मुद्दा आहे, रस्त्यांचा मुद्दा आहे, या आणि मेन म्हणजे हे सिस्टम अशी झाली आहे आता की राजनेते हे स्वतःला जनतेचे सेवक नाही तर जनतेचे बॉस समजायला लागलेले आहे। त्याच्यामुळे हे सिस्टम तोडण्याकरता, परिवर्तनाकरता आम्ही या सिस्टममध्ये उतरलो आहे आणि जनतेचे कार्य करण्याकरता आम्ही सदैव तत्पर आहोत। दादा, जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असेल की हा जो गड आहे की बीजेपीचा गड मानला जातो आणि इथे युवा उमेदवार म्हणून तुम्ही खूप चांगला प्रतिसाद तुम्हाला जनतेकडून मिळत आहे, तरी जनतेचा कौल कसा राहणार असं तुम्हाला वाटत आहे? जनतेचा कौल सध्या परिवर्तनाकडे आहे। लोकांनी वारंवार तेच उमेदवार निवडून देऊन त्यांना बॉसेस बनवलेले आहे। ते सेवक आहेत हे गोष्ट विसरलेले आहे। ते गोष्ट त्यांना लक्षात देण्यासाठी त्यांचा गड तोडण्याची खूप आवश्यकता आहे। आणि जनतेला माझी सर्व विनंती आहे की युवा नेतृत्वाला, एक एज्युकेटेड नेतृत्वाला जनतेने चान्स द्यावा, हे विनंती करतो। आपण लोकांना म्हणजे जसं काही आपण रोजगार निर्मितीसाठी आपण काही प्रकारचे पावलांचा आपण विचार केला असेल, आपण नक्कीच त्याच्याबद्दल काहीतरी युवांसाठी विचार केला असेल, त्याच्याबद्दल काय म्हणणं? बरोबर, आम्ही युवांसाठी जसं की C++, जावा, पायथन, जे लोक आपल्याकडे एज्युकेटेड आहे आणि त्यांची परिस्थिती खरंच नाही आहे की ते असे कोर्सेस करू शकतील, त्यांचे गव्हर्नमेंटचे ग्रँट मिळून आम्ही त्यांना हे एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करू। आणि जे आपल्या महिला आहेत त्यांच्या सशक्तीकरणासाठी म्हणजे गृहोद्योग वगैरे ते आपण चालू करणार आहोत। एकंदरीत भरपूर स्ट्रॉंग म्हणावं लागेल आपल्याला की म्हणजे एक कॅन्डिडेट इथे मनसेने दिलेला आहे।